या क्षणी युद्ध थांबवण्यातून प्रस्थान कर. हेच तुला अंतिम चेतावणी. राज, तपोबलाच्या साह्याने तू डोळस असून देखील अंध झाला आहेस. त्यात तुझी सतसत विवेक बुद्धी देखील भ्रष्ट झाली. तू अवलंबलेला आसुरी मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल. आसुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना त्यात त्याचा अंत देखील होतो. अंत माझा की तुझा येणारा काळ ठरवेल देवेंद्र. अरे असेल बाहुबलामध्ये सामर्थ्य तर स्वीकार रणांगण. दैत्यराज, ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्रेष्ठ ठरलो ते आम्ही देवगण. तुझ्यासारखे दैत्य नव्हे. रामभाऊर्वशी मेहतांसारख्या अप्सरांच्या सानिध्यात भोग विलास करणारा तू देवेंद्र. काय तर म्हणे अमरावतीचा राजा. देवेंद्र, आज तुझं देवत्व हा सेंदुरासूर नष्ट करणार. दैत्यराज, माझा सोयपान ठेवू नकोस. ज्याप्रमाणे तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस त्याचप्रमाणे कित्येक दैत्य या अमरावतीवरती संकट करून आले. या देवेंद्राने याच रणांगणामध्ये मारले. ते तुझी काय कथा. एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर मग होऊनच जाऊ दे रणसंग्राम. देवेंद्र, बघा आज या सेंदुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तू आक्रमण. शस्त्रावरती शस्त्र चालवणे हा योद्ध्याचा धर्म नव्हे. क्षणाला देखील मरण नाही. काय तर म्हणे अमरावतीचा राजा, 33 कोटी देवांचा सेनानी. देवेंद्रा, सिंदूरासुराच्या चरणाचा दास झालास.
यालाच म्हणतात काल परिवर्तन. काल